टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विटखेडसाठी मी पुष्पा संदीप मोरखडे, हिंगणा कवठड, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। काय झालं? आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती विटखेडसाठी दिलेली आहे, नवीन गावठाणसाठी। तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब 15-8 दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे। ते म्हणत की मला तुम्ही पैसे द्या 5 लाख रुपये। मग आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्याला 5 लाख रुपये दिले। ते म्हणत की आम्ही तुम्हाला 40 लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो, जमिनीचा मोबदला देतो। तर आम्ही म्हटलं बरं बा। मग ते आज ते संग्रामपूर वरड बकालून पातुर्डा फाटा इकडे आले। आज 8 वाजतापासून आम्ही 12 वाजे ते लोक 200 शेतकरी होते। आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात। मग आज ते ना वेगळी डिमांड केली 5 लाख रुपये द्या म्हणून। हां, तर बा तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमच्या पाया लागतो, तुम्ही जाऊ नका त्या दिवसात प्रकल्पात, आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची, आम्ही भूमी आणून राहिलो। तर त्यानं काही ऐकलेच नाही, आमची जमीन चालली, त्यानं काही ऐकलंच नाही। ते म्हणत तुम्ही आता आम्हाला 5 लाख रुपये एकरानं पैसे द्या, नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो। काय झालं इथे प्रकल्पामध्ये? ते प्रकल्पात आले, ते ऑफिसमध्ये आले, तसे आम्ही गेलो। आम्ही म्हटलं की बा तुम्ही अटी काही करू नका नवीन, आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले। आता काय तक्रार दिली तुम्ही पोलिसात? पैसे मागितले म्हणून त्यांनी। काय मागणी आहे तुमची आता? दादा आमची मागणी एकच आहे दादा। आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी, विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे। त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल। आरोपी ताब्यात आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।